नमस्कार. स्वागत आहे तुमचं शिवानी स्पेशल रेसिपीमध्ये. इथे आपण घरचं ताजं स्वच्छ आणि स्वादिष्ट मलईदार घट्ट दही करणार आहोत. बाजारातून दही आणण्यापेक्षा घरचं दही कधीही उत्तमच. इथे मी गोकुळ दूध घेतलं आहे अर्धा लिटर फुल क्रीमचं. कुठलंही फुल क्रीमचं अर्धा लिटर दूध तुम्ही घेऊ शकता. आता हे दूध लो फ्लेमवर छान उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे. इथे मी घरचंच दही यूज केलं आहे. 2 मोठे चमचे अर्धा लिटर दुधासाठी मी घेतले आहेत. एक उकळी आल्यानंतर तुम्ही ती चमच्याने दूध मिक्स करा. सर्व दुधात मिक्स करून घ्या व्यवस्थित. आणि गॅस बंद करू नका, कारण का जो काही दुधामध्ये पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे. यासाठी अजून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरच दूध तुम्ही छान उकळून घ्या आणि मध्ये मध्ये त्याला हलकंसं चमच्याने मिक्स करा. दूध थोडंसं आटलं की दही अजून घट्ट लागण्यास छान मदत होते, म्हणजे त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जातो. मग गॅस बंद करून झाकण न ठेवता असंच त्याला गार होऊ द्या. दूध गार झालं की ते पूर्ण गार करायचं नाही आहे, ते अगदी कोमट करायचं आहे आपल्याला. जसं की आपण बाळाला दूध पाजताना जितकं कोमट ठेवतो तेवढं दूध कोमट करायचं आहे. 1 सेकंद तरी आपण त्या दुधामध्ये बोट बुडवू शकू एवढं गरम असलं पाहिजे. आणि ज्या भांड्यात तुम्ही दही लावणार आहात ते भांडं खोलगट असू द्या शक्यतो. आता हे दही छान व्यवस्थित दुधाचे 2-3 चमचे ॲड करून फेटून घ्या. आणि ज्या भांड्यात दही लावणार आहात त्या भांड्यालाही व्यवस्थित हे दही लावून घ्या. आणि आता सर्व दूध या भांड्यामध्ये ॲड करा. आणि उरलेलं जे काही दही आहे ते सुद्धा भांड्यात ॲड करा. आणि छानसं हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. चमचा फिरवून घ्या त्या भांड्यामध्ये. आणि स्टीलच्या भांड्यात मी दही लावत आहे आणि त्यासाठी मी खाली जाड नॅपकिन किंवा जाड टॉवेल तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून त्याला ऊब मिळेल जास्त. आणि गॅसच्या शेजारीच ठेवा तुम्ही. गॅसच्या शेजारी ठेवणं पॉसिबल नसेल तर तुम्ही फ्रीजच्या शेजारी ठेवू शकता, किंवा तुम्ही एक छोटासा दिवा लावून ठेवा बाजूला, किंवा एक पणती लावून ठेवू शकता, जेणेकरून त्याला ऊब मिळेल. आणि थंडीच्या दिवसातून किंवा पावसाच्या दिवसातून 12-13 तास तुम्ही हे दही ठेवून द्या. उन्हाळ्यात 8-9 तासामध्ये आरामात दही होऊन जातं. आता हे दही आपलं झालेलं आहे. आता मी ते अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं होतं. आता तुम्हाला दाखवते दही किती छान झालं आहे बघा. अगदी मस्त मलईदार बाजारसारखं. आणि ह्यालासुद्धा आपण सहज सुरीने कट करू शकतो. जसं आपण खरवस करतो तसंच अगदी खरवसासारखं सुंदर दही दिसत आहे. तुम्ही सुद्धा हे दही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि नक्की छान होईल तुमचं दही. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.